हॅलो, मी अविनाश चौगुले. चला आज एका विषयावरती बोलूया आपण. बघा ना, एक इन्स्टाला एक रील फिरत आहे, देशी विरुद्ध विदेशी. म्हणजे मी विदेशी प्रमोट नाही करत आहे, पण एक स्पर्धा लागली. रस्सीखेच असते ना, रस्सीखेच. विदेशी महिला काही एका बाजूला होत्या आणि आपल्या देशी महिला एक साईडला होत्या. मग त्या रस्सीखेचमध्ये त्या विदेशी महिला जिंकल्या आणि आपल्या देशी महिला हरल्या. याचं प्रामुख्यानं कारण काय होतं? याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. कारण देशी खाणं, नैसर्गिक खाणं आम्ही पाश्चात्य लोकांची फक्त संस्कृती कपड्यापुरती घेतली का? तर ते आपल्या खाण्यामध्ये असं काय खात आहेत की ज्याच्यामुळं त्यांचे मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांच्यामध्ये ताकद राहते. ती असे लठ्ठ दिसत नाही आहेत, पण त्यांच्यामधले स्नायू अतिशय मजबूत आहेत. बघा ना, आपण परदेशातली बरीचशी लोकं अशी बघतोय की जे 80व्या वर्षी 70व्या वर्षी देखील वेटलिफ्टिंग करतात, रनिंग करतात, सायकलिंग करतात. आता त्यांची स्किन बघितला तर अशी लूज पडलेली असते, तरी पण त्यांच्यामध्ये इतकी ताकद येते कुठून? आणि हेच आपल्या पूर्वजांचं असायचं. कारण आपल्या पूर्वजांच्यामध्ये इतकी ताकद असायची, खूप वर्ष 100-100 वर्षापर्यंत ते जगायचे. त्यांच्यामध्ये ताकद भरपूर होती. आपल्या इथली लोकं इतकी स्ट्राँग होती की अक्षरशः घोड्यापेक्षा पण स्ट्राँग पळत होती, स्पीडली पळत होती, काम पण भरपूर करायचे. अशीच पूर्वज आपले होते आणि त्यांचेच आत्ताचे आपण वंशज आहोत. तरी पण आमच्यामध्ये ती ताकद का राहिलेली नाही आहे, याच्यावरती बारकाईने लक्ष देऊन आपण काम करणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती, परत त्या गोष्टीकडे येतो की त्यांनी जे खाणं खाल्लं आहे ते आपण आता खात नाही.